माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज आदेश देताना अतिशय स्वयंस्पष्ट आदेश दिलेले आहेत की शिक्षेला जी स्थगिती आहे त्याला स्थगिती दिलेली आहे, तूर्त स्थगिती आहे. त्यामुळे पुढील तारखेपर्यंत कोकाटे साहेबांची आमदारकी ही शाबूत आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहेत की या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही घटनात्मक पद स्वीकारता येणार नाही, जसे की मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष अथवा कोणतेही घटनात्मक पद त्यांना स्वीकारता येणार नाही. आणि सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांचे, तिन्ही पक्षांचं सर्व म्हणणं ऐकल्यानंतर आणि अभिलेखावर उपलब्ध असलेले पुरावे बघितल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल. कोर्टानं असंही म्हटलं की त्यांना अधिकाराचा वापर करता येणार नाही. म्हणजे तुम्ही आता जसं अध्यक्षाचा महामंडळ वगैरे सांगितलं, त्याच प्रकारे असं म्हणता येईल का की जर समजा उद्या विधान परिषद किंवा राज्यसभेसाठी मतदान झालं तर त्यांना तेही मतदान करता येणार नाही, याचा असा अर्थ घ्यायचा का? नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलेलं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की कोणतेही घटनात्मक पद, कॉन्स्टिट्यूशनल पद म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट त्यांना घेता येणार नाही, जसे की मंत्री, राज्यमंत्री, महामंडळाचे अध्यक्ष अशा पदांवर त्यांची नियुक्ती करता येणार नाही. जर समजा याला अनुषंगाने मग त्यांच्या आमदारकीचे विधानसभे सदस्य म्हणून जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करता येतो की नाही? वेगवेगळे अधिकार आहेत, मग त्याच्यामध्ये सवलती आहेत किंवा निधी असेल किंवा याचा अधिकार असतो. टू माय लिमिटेड अंडरस्टँडिंग त्यांना आमदारकीचे जे काही अधिकार आहेत ते अबाधित आहेत, कारण की त्यांची आमदारकी संरक्षित झालेली आहे. त्यामुळे आमदार म्हणून त्यांना सर्व कार्य बजावता येतील. आमदारकीच्या हक्कांवर कोणतेही बंधन नाही. सर, कन्व्हिक्शनवर काही टिप्पणी केली आहे का सुप्रीम कोर्टात? कन्व्हिक्शनने अशी टिप्पणी केलेली आहे की कन्व्हिक्शनवर तात्पुरता स्टे दिलेला आहे. इंटरिम स्टे इज देअर. सर, कन्व्हिक्शन मध्येच काहीतरी फ्लॉ आहे असं स्वतः जयमाला बागची यांनी सांगितलं आहे. नेमकं अजून काय टिप्पणी करण्यात आली? कन्व्हिक्शनच कुठे ना कुठे काहीतरी त्यात चुकीचं असं काहीतरी नाही, तसं नाही. आजची सुनावणी ही अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती. व्हॅकेशन कोर्टापुढे होती. त्याच्यात कोणतेही अभिलेख पाहण्यात आलेले नाहीत. अतिशय प्राथमिक स्वरूपातली ही सुनावणी होती. त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे की याच्यात कोणकोणते पुरावे आहेत ते पाहणं आवश्यक ठरेल आणि याच्यात फ्रॉड काय, फोर्जरी काय, या सर्व ज्या कायदेशीर संज्ञा आहेत याचा केस निघेल. परंतु या सर्व दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही पद स्वीकारता येणार नाही. साधारणतः पुढची सुनावणी कधी होणार? बघा, हे व्हॅकेशन कोर्ट आहे. व्हॅकेशन कोर्टानंतर जेव्हा रेग्युलर सुनावणी सुरू होईल तर जानेवारी नंतर तारीख मिळेल आणि जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही आवश्यक ते अभिलेखावरील पुरावे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवू आणि योग्य तो निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करू. सर, यामध्ये एक प्रश्न असा होता की जेव्हा अधिकारांवर बंधन येतात त्यावेळी ते कोण, म्हणजे जर यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टाचा आदेश सविस्तर पाहावा लागेल का? नेमकेपणाने त्यांना काय अपेक्षित आहे? बघा, एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून मी जे जबाबदारीने ऐकले ते आपल्याला सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवलेले आहेत की सुनावणीच्या दरम्यान, सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत कोकाटे साहेब यांना कोणतेही पद स्वीकारता येणार नाही. हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मी सुनावणीमध्ये उपस्थित असताना मी स्वतः ऐकलेले आहेत. ते मी आपल्याला जबाबदारीने कळवत आहे. आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे, कारण थोडं पुढे आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे अंजली राठोड यांच्यासाठी. आणि आम्ही हा लढा, सर, हा कुठलाही पॉलिटिकल लढा नाही आहे. हा लढा, सर, एक मोठ्या रिस्पॉन्सिबल पोझिशनवर असलेल्या एका मिनिस्टरच्या अगेन्स्ट आहे. सर, जे काही इलिगॅलिटीज झालेल्या आहेत, चीटिंग झालेलं आहे, फ्रॉड झालेला आहे स्टेटवर, आम्ही, सर, फक्त इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून, सर, हे कोर्टासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचं इंटरव्हेन्शन नेमकं काय होतं? म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू केलात तर काय नेमकं इंटरव्हेन्शन होतं? कशाला तुमचा आक्षेप आहे जे तुम्ही आज कोर्टासमोर ठेवलं आणि तुमचं युक्तिवाद काय होतं? आमचं मेन कन्सर्न हा आहे, आमचं अप्रिहेन्शन असं आहे, जनतेचं अप्रिहेन्शन असं आहे की स्टेट जी आहे ती इन्फ्लुएन्स
होते. प्रॉसिक्युशन जी आहे ते हायली इन्फ्लुएन्स होऊ राहिले आहेत. सेशन्स कोर्टात सुद्धा बरेचसे इन्स्टन्स झाले होते. आम्ही तिथूनपासून इंटरव्हेन्शन फाईल करतोय. तिथूनपासून हा लढा आहे. हायकोर्टमध्ये सुद्धा आम्ही इंटरव्हेन्शन फाईल केलेलं आहे. तिथे यश मिळालं आहे. कोर्टाने आम्हाला तिथे कन्सिडर केलं, हायकोर्टाने, आणि तिथे आम्हाला प्रॉसिक्युशनला असिस्ट करण्याचं सुद्धा आम्हाला ऑर्डर दिलेली आहे. तर सर, हाच लढा आम्हाला पुढे कंटिन्यू ठेवायचा आहे. जे प्रेशरमुळे म्हणा किंवा पोझिशनमुळे म्हणा, जे प्रॉसिक्युशन कोर्टासमोर आणू शकत नाही किंवा टाळता आणण्यासाठी, तर सर आम्हाला बस तेवढं आणायचं आहे कोर्टासमोर. हायकोर्टात तुम्हाला दिलासा मिळाला, मुळात इथे दिलासा मिळाला आहे असं दिसत नाही. आज जे होतं हे फक्त एक वेकेशन बेंच बसलेला आहे. आज मेरिटवर आर्ग्युमेंट्स झालेले नाही आहेत. आज इन ब्रीफ ऐकून फक्त इंट्रीम स्टे दिलेला आहे. आज हा मेरिटवरचा डिसिजन नाही आहे. मेरिट्स काय आहे जेव्हा तुम्ही सांगता या केसबद्दल? ह्या केसमध्ये मेरिट्स फार आहेत. इनफॅक्ट 1989 पासून ते 1994 पर्यंत जे एव्हिडन्स आहेत, खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स आहेत रेकॉर्डवर. मॅजिस्ट्रेट कोर्टने सुद्धा ते एव्हिडन्स कन्सिडर केलेले आहेत. कॉन्करंट फाइंडिंग सेशन्स कोर्टने सुद्धा दिलेली आहे आणि हायकोर्टने सुद्धा हे कन्सिडर केलेलं आहे. इनफॅक्ट जे जजमेंट आहे अफजल अन्सारीचं, तेही हायकोर्टने डिस्टिंग्विश केलेलं आहे की ते फॅक्च्युअली वेगळं आहे. त्यात जे केसेस होते ते वेगळे होते अफजल अन्सारीच्या अगेन्स्ट, आणि ही जी केस आहे ही फार वेगळी आहे. हा डिस्टिंग्विश जे हायकोर्टमध्ये केलेला आहे, आमचा तोच प्रयास राहील सुप्रीम कोर्टमध्ये पण ते करून स्टे हटवायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.